पती आणि पत्नी हे संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. पत्नी ही केवळ पत्नी नसते, वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. कठीण प्रसंगामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते हिम्मत द्यायला, तेव्हा मंत्री आहे. असते कधी कधी सावकार सारखा येतो, 15 दिवस झाले, दुसऱ्या दिवशी पतीचं जेवण निम्यावर आलं, जेवण करीत नाही 2-2 दिवस, आणि कालपासून तर जेवलेच नाही. आता बारीक लक्ष ठेवून असते पतीवर पत्नी. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, बारीक लक्ष होतं पत्नीचं. काहीतरी खिशात घातलं, तरा 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 चालत गेली, हातच धरला. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं खिशात? काही नाही म्हणते. आणि जेव्हा हात घातला पत्नीनं ती वस्तू काढली खिशातून, रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या करतो. सावकार काल आलं होतं, तो म्हणला उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील. म्हणला माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं रात्रीच त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवनयात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या गावची मोलकरीण होईल, लाज लज्जा सोडील, धुंडी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका, मी पाया पडते तुमच्या. अशा वेळेला हिम्मत देते पतीला ती कार्येषु मंत्री. कार्येषु मंत्री, करणेषु दासी. तिच्यासारखी सेवा कोण करते? अर्धांगिनी आहे ती. पती आजारी पडला आणि कंबर दुखती, आणि मग पती म्हणू शकत नाही बहिणीला झेंडूबाम लावून देताई, सुनला नाही म्हणू शकत, मुलीला नाही, आईला, चौघीला असतील, पण अर्धांगिनी आतून कडी लावून पतिदेवाची देवासारखी सेवा करेल. करणेषु दासी. आणि भोज्येषु माता. जेव्हा पतिदेवाला जेवण घालते ना, तेव्हा ती पत्नी नाही, आई आहे. आवडी निवडी तिलाच माहिती असतात. सगळे आवडी निवडीचे पदार्थ करून ताट वाढून, मग काय टीव्ही बघत बसते का? पुन्हा पदार्थाचे भांडे पतिदेवाच्या पुढे बसते. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते, तेव्हा ती आई आहे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. हे शंकरजीसाठी सांगतो. सती जळून भस्म झाल्यावर उदास झाले, बैरागी झाले, लक्ष लागत नहीं, रामभद्र आले. आपको विवाह करना होगा शिव जी, एक बार देख लिया है संसार, दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हो, सर पे मत रखो. क्यों? सर पे गंगा बहती तो आज्ञा बह के चली जाएगी हृदय में. ठीक है, आप कहते तो विवाह करूंगा. एवढ्यात तारकासुर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं तारकासुराने. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग शंकराचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार, त्याच्या हातून तारकासुर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. भगवान शिवजी समाधिस्थ. ज्या प्रदेशामध्ये शंकरजी समाधी घेऊन बसले, कामदेवाला पाचारण केले. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर पूर्ण वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन.
निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, झाडाला बिलगलेल्या वेली, मयुराचं नृत्य चाललंय, हरण उड्या मारतात, कोकिळ पक्षाचं गायन, केवळ कामदेवानं पाऊल ठेवल्याचा एवढा परिणाम. सतते हृदय मदनय विलासा लता निहारी नवई तरुसा का नदी उमटी अंबुदी कौदाई संगम करई तलाव तलाय. तलाव तलाव कामातुर भावनेनं एकत्रित येऊ लागले. नद्या कामातुर भावनेनं समुद्राकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. जयासी दशा चरण के बरणे को कैसा कैसा चेतन करणे पशु पक्षी नभ जल थलचारी भये काम बस समय विसारी. सब लोका निशिदिनी नैव लोकैकोका देवतनु तदर किन्नर ब्याल प्रेत पिशाच भूत दैत्य. कोई असर नहीं तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, आदेश दिया गाओ बजाओ. बाजई ताल बजावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंबादिक सुर नारी नवीना सकल यश बसर कला प्रवीणा करई गान बहुतार तरंग बहुविधि क्रीडई पानी पतंग. रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका नाचते नाचते थक गई. नृत्यांगनाएं बजाने वाले थक गए बजाते बजाते. गंधर्व लोग गाते गाते थक गए. उत्तेजित करे बजाओ गाओ थोड़ा बड़ा शाबाश. और गुस्सा आया कामदेव को और गुस्से में आकर बोले बंद करो, चले जाओ. ते तिथलं सांगतो तुम्ही थांबा अजून 14 तारखेपर्यंत. आता कामदेव आम्रवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसला. पुष्पाचा धनुष्यबाण केला. प्रत्यंच्या ओढलीन बाण सुटला. भगवान शंकरजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला. महादेवाची समाधी भंग झाली. कौन है समाधी भंग करने वाला? इकडे ते पाहू लागले. कामदेवावर दृष्टी स्थिर झाली. शंकरजीनं तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का? कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. पण तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. पुन्हा एक कारण, नेत्र हे कामाचं द्वार आहे. काम नेत्राच्या द्वारा प्रवेश करतो. ज्या द्वारातून प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजी कडे रति बिन राज रति बिन काज भगवान रति बिन साधु रति बिन संत रति बिन सन होई सके को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानस लागत भिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय गति को. कभी गंगा कहे सुनसान कभी गंगा कहे सुनसान रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत भिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन होय गति को. राज रति बिन काज रति बिन मानस लागत भिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय गति को. निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं रती महादेवाकडे, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा राहील, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. महादेवाने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या होत्या.
महादेवजीच्या पुढे सर्व देवताने लाइन लावली. अरे कतार में खड़े क्यों देवता लोग? बोले बाबा स्वर्ग में उदासीनता छाई, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका मिलता नहीं. महादेवजी मनात हसू लागले. म्हणले काय नाटकं करतात, सरळ सरळ नाही म्हणत. महादेवराव तुम्ही लग्न करा, मग तुम्हाला मुलगा होईल, तो तारकासुराला मारल, तारकासुर मरल, मग आम्ही सुखी होऊ. सरळ नाही बोलत, पाचोड मार्गे. महादेवजी अरे मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी. आता चतुरा तो शिरोमणी भगवंताला म्हणतात. एक बेकारी रस्त्याने निघाला. देवा आज काही मिळेल त्यातले 25% तुला. बरं का, देवाला वाटलं याची परीक्षाच घेऊ. पूर्वीचा काळ होता तो. आणि 1 रुपयाचा नोट ठेवला देवानं. तेव्हा भिकाऱ्याला 1 रुपया तयार करता करता 2 दिवस जायचे. 2 पैसे 3 पैसे 1 पैसा सुद्धा होता तेव्हा. रुपया पाहिल्याबरोबर भिकाऱ्याच्या आनंदाला पारावार नाही. उचलला, म्हणला देवा आताच म्हटलं होतं 25% तुला देईल, पण समजा नाही दिलं तुझ्या तिजोरीत काय कमी आहे. बिघडला भिकारी. रुपया बिघडवतो मोठ्याला मोठा. आज नाही देत म्हणला 25%. जातो 1 रुपयाची मिठाई खातो भिकारी म्हणला. बरं का, गेला मिठाईवाल्याच्या दुकानात. 1 रुपयाची मिठाई द्या. आता त्यांची पद्धत असते दुकानदाराची, दिवसा सुद्धा लाईट लावतात ते. लाईट लावला, चष्मा पुसला दुकानदारानं, रुपया हातात घेतला तर कोपऱ्यावर फाटला होता रुपया. ए काय शेठजी, 4 आणे कट. अरे तुला सांगतो 25 पैसे कट होईल, 12 आण्याची भेटती मिठाई. का फाटका आहे कोपऱ्यावर रुपया. ते शेठजीकडे पाहत नव्हता भिकारी, आकाशाकडे. वर काय पाहतो? मी देवाकडे पाहतो शेठजी. का? अरे भगवान तूने तो 25 पैसे पहले निकाल लिए. वो तेरे बाप का बाप है, उसको मालूम था तू 25 देने वाले, तो पहले निकाल लेता. चतुरा का शिरोमणि. महादेव जी बोले मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी, मैं रामभद्र की आज्ञा है करके विवाह करूंगा. आनंद झाला सर्वांना. बस तयारी सुरू झाली नवरदेवाला सुशोभित करण्याची. एक पळत पळत गेला, त्यानं मोठा साप आणला, करकचून बांधला जटेला. दुसऱ्यानं मोठा साप आणून गळ्यात घालून दिला. एकानं छोटे छोटे 2 साप आणले, ते ब्रेसलेट सारखे. नाही इथं ठीक आहे, पण तुमचं लग्न आहे, नवरदेव तुम्ही स्वतः आहे. मैं वैसा ही ठीक हूं. मग आम्हाला सासूरवाडीला बुंदी नाही खाता येत, लाता खाऊनच यावं लागेल. अरे नकल नाही चलेगी. एकदा तसंच झालं होतं बरं का. भगवान विष्णू आणि लक्ष्मी येणार आहे. मोबाईल आला पार्वतीकडे, आम्ही येणार आहे उद्या सकाळी 8:30ला कांदा पोहे. पार्वती म्हणली अहो विष्णू लक्ष्मी येणार आहे उद्या आपल्याकडे, आनंद आहे. काही सामान आणायचं का? सामान भरपूर आहे, फक्त माझी एक विनंती आहे. लक्ष्मी सोबत येणार आहे. काय म्हणाल ती? हिचा बुवा बिना कपड्याचाच राहतो. काय म्हणतेस काय तू? काही नाही, मी म्हणत नाही तुम्हाला, फक्त लंगोटी तरी लावा. अरे दुनिया जानते दिगांबर. दिगांबर कशाला म्हणतात? दिक अंबर यस्य सहा इथे दिगांबरहा. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे असा जो तो, त्याचं नाव आहे दिगांबर. मी असं नाही म्हणत कांदा पोळे खाऊन होईपर्यंत लंगोटी टिकली तर बरंच. पण ते लंगोटी कशी लावणार? करगोटा नको का? ते सगळी व्यवस्था करतो मी, परवानगी द्या. ठीक आहे, पण हे पहा मी शाश्वती देत नाही लंगोटी टिकायची. मला काय करायचं आहे? लक्ष्मीनं विष्णू कांदा पोहे खाऊन चहा पिऊन गेले, मग पडू द्या ना. पण तोपर्यंतची गॅरंटी नाही बरं का. मग पार्वतीनं सापाचा करगोटा केला बरं का. नीट ऐका, सापाचा करगोटा बांधला कमरीला आणि एक फडकं घेतलं, लावली लंगोटी. बरोबर 8:30 वाजता शंकरजी आणि पार्वती कैलासात स्वागताला उभे आणि भगवान विष्णू आले लक्ष्मी सहित, पण बुलेट गाडीवर. बुलेट कळले तुम्हाला?
5-6 दिवस आहे ना. आले गरुडावर आणि शंकरजी स्वागताला पुढे. शंकराच्या गळ्यातल्या सापानं गरुड पाहला, आपल्या ह्या कमरेच्या करगोट्यानं गरुड पाहला. म्हणजे बापरे, तर गरुड आहे. मालकाला रजेचा अर्ज करावा, मालक रजा मंजूर करेल तोपर्यंत ठेवतं का जिवंत? हे एकच उपाय आहे, मालकाला माहिती न करता पडून जाणे. गेला करगोटा, कांदा पोहे व्हायचेच आहे, पडली लंगूट. पार्वते आता तोंड उतरून काय हो, तुला आधीच सांगितलं नकल. इथे सगळे शिवगण म्हणतात बाबा नवरदेव आहे तुम्ही, काहीतरी. मग वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी मिळाली. वाघाचं बरं वाटलं सर. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. कारण बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर. बाकीचे हळद लावतात, हे भस्म. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप. पण एक मिनिट चिंतन करू. झालं आता काय, अर्ध्या तासावर आलं. एक मिनिट. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. अरे का, बैलाला 4 पाय आहेत का नाही, तसे धर्मालाही 4च पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहे. आणि याच्यात तर अख्खं रामायण आहे. 4 पायाचा वाटप करणारी कैकई. सत्य दशरथाकडे लावलं, तप रामाकडे लावलं, दया स्वतःकडे घेतली, दान भरतासाठी मागितलं. झालं रामायण. सत्य, तप, दया आणि दान. सच कहो रघुकुल के है, प्राण जाए पर बचन न जाए. सत्य लावलं मिस्टरकडे, 14 बरस राम बनवासी. तप लावलं रामाकडे, मुझ पर दया करो, दया स्वतःकडे. आणि माझ्या भरताला राज्याचं दान करा. दान भरताला, दया कैकईला, तप रामाला, सत्य दशरथाला. झालं. हे धर्मरूपी बैलाचे 4 पाय, सत्य, तप, दया आणि दान. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बाकीच्यांच्या हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ का? काम, क्रोध आणि लोभ तिन्ही नरकाची द्वार आहे, यापासून सावध. म्हणून महादेवजी सावध करण्यासाठी त्रिशूळ हातात घेऊन फिरतात. काम, क्रोध आणि लोभ हे 3 द्वार नरकाची, सावध. बरं, काम मूळ आहे, त्याच्या पूर्णतेत एक न अपूर्णतेत एक आहे. हे पुढचे आपोआप. पहिला काम आहे. काम पूर्ण झाला की जन्माला येतो त्याचं नाव लोभ आहे. अपूर्ण राहिला की जन्माला येतो त्याचं नाव क्रोध आहे. समजा अनोळखी माणूस जेवायला बसला आणि एकच घास घेतला आणि मालकानं उठ, उठला तो रागानं. नात्याचा संबंध नव्हता पाटील, उपवाशी 3 दिवसाचा होतो. इथं अन्न होतं म्हणून बसलो, हाकलून देता. संध्याकाळी भेटा स्टँडकडे, मूड दात पाडतो का? काम अपूर्ण झाला, जन्माला आला क्रोध. बरं, जेवण पूर्ण झालं मग पुन्हा म्हणतं हात धुताना. असंच कुठं संध्याकाळी असलं तर सांगा. आता जन्माला आला लोभ. कामाच्या पूर्णतेत लोभ, अपूर्णतेत क्रोध. हे काम, क्रोध आणि लोभ. हातात त्रिशूळ घेऊन महादेवजी. पुन्हा एक प्रश्न आहे. जगातले सगळे नवरदेव गळ्यात लॉकेट, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लग्न झाला नवरदेव नवरी दोघंही जर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात. काय? अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. काय? अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय कायच करता का बैऱ्यावर घेता. लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. ते लॉकेट होतं. मग तेच म्हणते ना, काही पैसे माझ्याकडे, काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले निम्मे द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असू द्या तरी महादेवाचं दर्शन करून येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, घर बाहेर. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती. शेवटचा मुद्दा.
दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते, आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला। काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी। मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी। मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी। सगळ्या देव स्त्रिया हसू लागल्या. काय नवरदेव, काय भाग्य असेल नवरीचं, हे बैलवाला भेटणार आहे तिला. देवता म्हणाले हसू नका त्याला, तो आधीच गरम डोक्याचा आहे. अरे लग्न त्याचा पण फायदा आपला आहे ना. जर त्याचं डोकं गरम झालं तर मला हसता का? दा नाही लग्न करायचं, मग कोणाला होईल मुलगा? न झाला मुलगा मरतो का तारकासूर? झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला. शृंगी म्हणाले मालक, आपला समाज कमी असल्यामुळे सगळे देव आपल्यावर दबाव टाकतात, मग समाज वाढवला पाहिजे. असं किती वाजले आता? 4:35. बर देखो श्रृंगी, दुनिया भर में जितने स्मशान है, आता तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा. महादेवरावचा समाज पैठण तहसील में, संभाजीनगर जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को बुला लाओ मंत्र शक्ति द्वारा. 5 बजे तक केक जाएगा. जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण. ते आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल करू लागले. चलो 5 बजे तक केक जाएगा, मालिक की शादी है. तेव्हा भूतांचं येणं सुरू झालं. शिवजनुशासन सुनीस पयाये, प्रभु पद जल श्री सती ननाये, नाना बहन नाना देश दिवस शिव समाज निकले. कौमुख ही न विपुल मुख काहू, बिनु पद कर कहू कहू पद पाहू, विपुल नयन कहू नयन दीना, रिष्ट पुष्ट कहू अतित नखीना. कोई ऊंचा, कोई दुबला, कोई जाड़ा, कोई बड़ा, कोई गंगा जल पीता, कोई खून पीता, कोई शराब पीता, दुनिया के भूख. सर्वांनी आल्यावर जय जयकार केला. नमः पार्वती हर हर महादेव. आता देवतांचं लक्ष गेलं. ये पब्लिक कहां से आई? देवता म्हणले बरं झालं का आतापर्यंत पार्टी शोभत नव्हती, कारण बैलवाला नवरदेव, पितांबरवाले देव. आत्ता पार्टी शोभली. भूताची वरात, बैलवाला नवरदेव. जसं दुलं तशी बनी बराता. आणि बास निघाले. सर्वात पुढे देवता आहे, सर्वात पुढे. लेकरे एकदा सांभाळत जाते, एकदा खेळायला लागले तुम्हाला आवरायचे नाही. कोणीतरी एक व्यक्ती त्याच्यावरच ठेवा. मला हे मध्ये मध्ये सांगायला लावू नका. ते आले की 5-25 येतात उड्या मारायला. कोणीतरी एक कायमच ठेवा तिकडे. सर्वात पुढे देवता.
शृंगी म्हणाले, मालक काय लग्न तुमचं काय या पब्लिकचं आहे, माझं आहे. हे पुढे चालले, जाऊ दे. का? ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्यांना जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे स्मशानभूमी नाही? देवतांना धर्मशाळा बुक करू. आपली तर गावोगावी वाडी असली तरी स्मशानभूमी सोय गावोगावी आहे. म्हणून ते पुढे, हे मागे. वेळ कमी असला तरी थोडस त्रास देतो सर्वांना. हात वर करा, 2च मिनिटा करता. चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय. एका नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः. सर्वांनी म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आई बहिणी तुम्ही सर्वजण नमः शिवाय, ओम हर हर बोले. हा लागायचं. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले. शाबाश शाबाश. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः हर हर बोले. ये बात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम हर हर बोले. रामेश्वराय, शिव रामेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय, रामेश्वराय, हर हर बोले. वाह वाह. रामेश्वराय, शिव रामेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय, रामेश्वराय, हर हर बोले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम. शाबास. सर्वात पुढे देवता. देवतांच्या मध्ये सर्वात पुढे विष्णू भगवान. हिमालय प्रदेशातल्या लोकांनी विष्णू भगवान पाहला. राजस सकुमार मदनाचा पुतळा. आणि विष्णू भगवंताला विचारलं, आप दुल्हा राजा? नहीं भाई, मैं बराती हूं. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? बोले बराती इतने सुंदर है, दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले 10 मिनट रुको, पाचोड तक आया है बैल वाला, बहुत सुंदर. या पार्टीचं स्वागत झालं. आता नवरदेवाची पार्टी. भूत बेताळना सखिया और भूत बेताळना सखी और पार्टी. गज सर्वदा ब्राह्मण कंठेश देवा सखियार, गज सर्वदा ब्राह्मण कंठेश देवा सखियार. भूत बेताळना सखी और संयुक्त पार्टी. भूत बेताळना सखी और संयुक्त पार्टी. गज सर्वदा ब्राह्मण कंठेश देवा सखियार. सर्वदा ब्राह्मण कंठेश देवा सखियार. गज सर्वदा ब्राह्मण कंठेश देवा सखियार. गज सर्वदा ब्राह्मण
कंठी शोभे वासुदेवार गज सर्वनाम कंठी शोभे वासुदेवार कंठी शोभे वासुदेवार कंठी शोभे वासुदेवार. सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लहान लेकरं होते आणि त्या लहान मुलांनी नवरदेव न वरात पाहिली बरं का. आपल्या आपल्या घरी गेले. डॅडी मम्मी क्या बेटा दरवाजा बंद करो, बाहर मत जाओ, ज्यादा पुण्य किया वो बचेगा, दूल्हा नहीं यमराज आया अपने गाव में. घर घर बात अशी लरकण काही. लहान मुलं खरं बोलतात. एका गावामध्ये 55 वर्ष वयाचा नवरदेव आला होता, पण मोठ्याचा जावाई व्हायला आला होता. म्हणून मोठी माणसं गुळमट बोलायची, गावात राहायचं आहे, मोठ्याच्या विरोधात कशाला बोला. म्हणून काही काही म्हणायचे फार वय नाही रे, 50 न 5. दुसरा म्हणायचा अरे 100ला 45 कमी बरं का. पण लहान लेकरं होते 10-5, त्यांना काय घेणं आहे. कैसा दुला रे बुडा आहे बुडा. बुडा म्हटल्यावर नवरदेव घोड्यावर उतरला तलवार घेऊन. पोरं सापडतात का. लांब गेली तिथून टाळ्या वाजवल्या. बुडा नाही रे पागल बी आहे म्हणले. यांच्या नादी लागण्याचा अर्थ नाही. पुन्हा घोड्यावर बसला, पुन्हा टाळ्या वाजवल्या मुलाने. अरे पागल नाही रे, इसको मिर्गी भी आती रे, कभी ऊपर जाता कभी नीचे आता रे. घर घर बात अशी लरकण काही. हिमालय प्रदेशातल्या लहान मुलाने आपापल्या घरी जाऊन सांगितलं. आता पुढं सासूबाई आल्या. सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती, गळ्यापर्यंत हात गेला जावई बापूच्या. आरती सहित पडली सासू. आता काय माझ्याकडे, मी तिथलं सांगतो लग्न व्हायचंच आहे अजून. पडली ना सासू खाली. महादेवजीनं विचारलं शृंगी ह्या कोण आहे. तुमच्या सासूबाई. काय झालं. पडल्या. उभ्या होत्या का आरतीला. मराठी फिरू नका. का पडल्या. तुम्हाला घरी सांगितलं मालक सापाचं काय काम आहे लग्नात, त्याला सापा गळ्यात घालून. अहो सापानं फणा उगारला फुलवातीवर. मग सासूला धक्का बसला. बाप रे, माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप आहे तर माझ्या लेकीचं खरं नाही म्हणून पडली. असं मला दया येते का. अरे सापाला काळ म्हणतात. काळाला गळ्यात घालून फिरतो जिचा जावाई, तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नाही है ना. काळाला गळ्यात घालतो तो महादेव, काळावर नाचतो श्रीकृष्ण आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू. अरे तरी आरती का पडली. दुसरा एक भाव सांगतो मजेदार आहे. बरेच दिवस तयारी केली होती. माझा जावाई शंकर भगवान आहे, माने पुरुष आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळील म्हणून सोन्याच्या आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला सासूबाईचा. आणि वर लक्ष गेलं तर जावयाच्या डोक्यावर चंद्र दिसला. चंद्राची कोर. धक्का बसला. बाप रे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो तिथं माझी डालड्याची फुलवात काय कामाची. लाजून पडली आरती. हा त्यातला दुसरा अर्थ घ्यायचा. आता सासूबाईला उचलून आत नेण्यात आलं. सगळीकडे एकच चर्चा आहे. तो आला पाहिजे रे, शेंडीवाला, कोण विण्यावाला, चिपड्यावाला बुवा. त्यानं बघितला नवरदेव बैलवाला. एवढ्यात आवाज आला नारायण. हो बाबा, कोणी चहा सुद्धा देणार नाही तुम्हाला. बोले सन्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान होतो दुनिया साधू कहते आहे. आलं, थंड स्वागत झालं. आणि मग नारदजी म्हणाले हिमालया, उदासीनतेचं कारण कळलं मला. अरे माझी मुलगी म्हणतो पार्वतीला. तू मी तिचे लेकरा हो, ती माय आहे जगाची. जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. ती जन्मजन्मी शिवाची अर्धांगिनी आहे. मागच्या जन्मी ती सती होती दक्षकन्या. सगळे सांगितलं, गैरसमज दूर झाला. आत्ता लग्नाचा कार्यक्रम थाटात पार पडला. धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे झाले. पार्वती आईचा हात हिमालयानं शंकरजीच्या हातात दिला, ज्याला पाणीग्रहण सोहळा म्हणतात. असे काही दिवस गेले आणि आता निघण्याची तयारी. बरं का, कोणत्याही मायबापाच्या जीवनातले हे कठीण प्रसंग आहे. इथं पुरुष मंडळी बसलेली आहे. एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतील बांगड्याभर. मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे. 25 वर्षाची ताई बाशिंग बांधून जेव्हा पहिली बापाजवळ येते, बाप भिंतीजवळ उभा, माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, पप्पा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी, तब्येतीकडे लक्ष द्या. डसा डसा रडतो बाप. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा पुरुष नापास आहे. त्या दिवशी ज्या दिवशी मुलीला वाटे लावायचा प्रसंग आहे. हे पहा, हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. मुलाचं बापाचं स्वार्थी प्रेम आहे. मुलाला विचारा, ते म्हणतं काही नाही 20-22 साल तक
इकडे पहा, आता काही नाही म्हणला, 2-4 वर्ष त्रास आहे, म्हातारं मेलं का तिजोरी आपलीच. मुलीला विचारा, ती म्हणते 25 वर्षाची होईपर्यंत माझं माझं म्हणते, सगळे एक दिवस सोडून जायचं आहे, तरी प्रेम. गरिबाची मुलगी असो का श्रीमंताची, सर्व सहन करेल जीवनात. बापाचा अपमान मुलगी सहन करीत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या सासरी, मग तिचा अवतार पहा, उभे राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी. जन्मभर जन्मदात्याचा अपमान. बापाचं तसंच आहे ना, बापाला मरायच्या वेळेला खाली टाकतात की नाही, मुलं भोवताल बसतात. बाप मरताना रडतो मुलाकडे पाहून, पोरो तुमचं खूप चांगलं आहे, पण मी मरताना दुःखी आहे. तुमची बहीण तुमच्या गरम स्वभावामुळे जन्मभर बोलली नाही रे, पण सासरी जाताना अर्धा तास माझ्या खोलीत आतून कडी लावून रडायची. आता सहन होत नाही बाबा, आता इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या माझ्या 10व्याला म्हणायची. मी तिचे अश्रू पुसायचो, ताई असं करू नको, दुःख कायमचं नसते, पाहुणं म्हणून आलेलं असते, निघून जाईल बेटा. मी समजूत काढायचो, तुझा दीर त्रास देतो, तुझा पती त्रास देतो, तुझा सासरा त्रास देतो, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी 2 हिरे जन्माला आले ना माझे नातू, माझ्यावर विश्वास ठेव. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. केवळ माझ्यासाठी जगली रे माझी ताई. कोणीतरी जा, तिला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा आज पार्वतीला वाटे लावताना हिमालयासारखा पहाड वायुनंदनजी ढसा ढसा रडतो. मैना मातेच्या पाया पडताना मैना रडली. जाओ बेटी, करेऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. मजल दर मजल, मजल दर मजल करीत कैलासावरती येतात. कोण? भगवान शिव आणि पार्वती. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म होतो, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. बरं का वायुनंदनजी, एक दिवस प्रसन्न वदन शिवजी दिसले. पार्वती आईनं विचार केला, हे प्रश्न विचारण्याची संधी आहे. बरं का मावल्यांनो, पत्नीनं पतीला कधी काम सांगावं हे उत्तर रामायणात आहे. नाही तर पती दुपारचा डबा वापस घेऊन आला, मोठ्या साहेबासोबत भांडून आला, आणि पत्नी दरवाजात उभी राहून त्या उपवासी पतीला म्हणली, नंतर या घरात रॉकेल नाही आपल्या घरात. आणल का ते? का आगीत रॉकेल झालं? अशा पतीसोबत बराच वेळ बोलायचं नसते. मग थोड्या वेळानं म्हणायचं असते, काय थंड घेता का? गरम होऊन आलेस का? आंघोळ करता का? नाश्ता करता का? स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. मग जेवायला बसतं. अर्ध्या जेवणात गार होतं, जेवण नाही तेच गार होतं जेवणारं, आणि मग अर्ध्या जेवणापासून विषय काढायचा असतो. मी म्हणत होते काय नाही, मी म्हणत होते तेवढं देतं का तुला? नाही, मी म्हणत होते काय, आपल्या घरात रॉकेल नाही तर जेवण झाल्यावर अर्धा लिटर आजच्या पुरतं आणता का? कशाला अर्धा लिटर? सतत हेलपाटे डबाच घेऊन येतो ना, इतकं कोशित येतं ते. बरं का, त्याची हे आजचं सांगतो मी. इतके दिवस पार्वती मातेनं विचारलं, पण आज शंकरजी प्रसन्न दिसले. प्रभु, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम, आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आए थे. अगस्त की सरलता का मैंने गलत रखा, ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय के गोद में नाम पार्वती रखा गया. सदभाग्य जन्म पति मिले. एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रोकते से, अब जिज्ञासा रोकते से. पहले आपके साथ वाद करती थी, संवाद. मजेदार शब्द आहे, संवाद आणि वाद. वाद वेगळ्या आणि संवाद वेगळ्या. अनेकात होतो त्याला वाद म्हणतात, दोघात चालतो तो संवाद आहे. वायुनंदनची सरळ सरळ सांगतो, कौरव पांडवांचं बोलणं महाभारतात हा वाद आहे, आणि कृष्ण अर्जुनाचं बोलणं संवाद आहे. म्हणून गीतेच्या शेवटी काय, श्री कृष्ण अर्जुन संवाद आहे, कौरव पांडव वाद आहे. काही निष्पन्न असू शकत नाही, विनाकारण असू शकतो, त्याला वाद म्हणतात, विनाकारण. इकडच्या मावल्या चांगल्या आहे बरं का, अजून 14 तारखेपर्यंत मला काम आहे तुमच्याशी. हां, चांगल्या मावल्या आहे, सगळ्या कौशल्याच आहे बिचाऱ्या. नागपूरकडच्या गोष्टी सांगतो. रेल्वेत भांडत होत्या 2 जणी नागपूरच्या. खिडकी बंद कर, नाही करणार. बंद कर खिडकी, नाही करणार. खिडकी बंद कर. का? गारठ सहन होत नाही मला. ती म्हणली उकाडा सहन होत नाही. आता कसं होईल?
बंद कर खिडकी. नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची. तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट. वाद म्हणजे काय ते तसाच असतो. 3 स्टेशन वाद. प्रवासी वैतागले, उतरले. पोलीस डोकं उघड दोघी आले पोलीस. का भांडता मावशी? उकाडा सहन होत नाही म्हणून खिडकी उघडते साहेब. तुमचं काय म्हणणं आहे? गारठ नाही सहन होत लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता. 1 तास गंमत बघत होता. बाहेर आला. पोलीसला इकडे 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 साहेब का विनाकारण डोकेदुखी आहे का? तुम्ही खिडकी बघा. पोलीस खिडकी जवळ आला. वायुनंदनजी खिडकीला काचच नाही. का उघडी ठेवली काय? विनाकारण. माँ पार्वती कहते पहले जन्म में वाद करती थी जी, अब संवाद करती हूँ. पूछो देवी. आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यदि संस्कार की वनगमन की सीताहरण की जटायु मरण की दशरथ मरण की कथा कहो. अनुकूल लगे तो सोदाम कैसे गए वो कहो, और पूछने में करी गलती हो गई तो वो भी कहो. शिवजी हंसने लगे. भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया. मैं जरूर कथा सुनाऊंगा देवी, लेकिन आज तो 5 बजने को 5 मिनट कम है. कल 12 त्याला टाइम माहीत झाला का रे?